नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात अतिशय मस्त अशी भरपूर सारे लेयर्सवाली खारी. आता बघा, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो ना, तर बेकरीमधून खारी विकत आणतो. पण बेकरीमधली जी खारी असते ना, ती कधी केलेली असते हे आपल्याला माहीत नसतं. आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये अगदी 20 ते 25 रुपयामध्ये ही खारी बनवणार आहोत. तुम्हाला बघून दिसतच असेल ही खारी किती मस्त अशी भरपूर साऱ्या लेयर्सवाली झाली आहे. अगदी खुसखुशीत तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस अशी ही खारी नक्की करून पहा. अगदी 2 वाटी मैद्याच्या पिठापासून अगदी परातभर ही खारी बनवून तयार होते. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता खारी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण या वाटीच्या सहाय्याने ना 2 वाटी मैदा घेतला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, मैदा आपल्याला चांगला चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता बघा, इथे मी मैदा वापरला. तुम्ही ना 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना अर्धा चमचा मिरपूड टाकली आहे. ही मिरेपूड ना पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केली तरी चालेल. पण मला मिरेपूड टाकलेली खारी खूप आवडते, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा मिरेपूड टाकली आहे. आता यामध्ये ना आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत. तुम्ही जिराऐवजी 1 चमचा बारीक ओवासुद्धा टाकू शकता. तर आवड ही तुमची आहे, कारण जर तुम्हाला जिरे आवडत असतील तर जिरे टाका किंवा ओवा आवडत असेल तर ओवासुद्धा टाकू शकता. आता यामध्ये ना आपण 1 पळी तेल टाकून घेतलं. तर तेल मी अजिबात गरम केलं नाही, अगदी थंडच तेलाचा वापर केला आहे. जे आपण रिफाईंड तेल वापरतो ना, अगदी तेच तेल टाकून घेतलं. आता तेल टाकलं की आपल्याला पिठाला ना छान असं हे चोळून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला पदार्थ खस्ता करायचा असेल ना आणि खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं. त्यामुळे आपल्या पदार्थाला अगदी खस्ता खुसखुशीतपणा येतो. आता मी हे जे तेल टाकलं होतं ना, तर पिठाला छान असं चोळून घेते. त्यामुळे जे तेलाचं मोहन आहे ना पिठाला चांगलं बसलं की खारी अगदी खुसखुशीत तयार होतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पिठाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे. आता बघा, इथे मी पीठ चोळून घेतलं. आता ह्या पिठाची ना आपल्याला मूठ वळली जाते की नाही ते चेक करायचं आहे. जेव्हा ह्या पिठाची मूठ वळली जाईल ना, तेव्हा समजायचं आपलं जे तेलाचं मोहन आहे ना पिठाला चांगलं बसलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी ना इथे मी थोडंसं पाण्याचा वापर केला आणि आपल्याला जास्त पातळही नाही, थोडासा घट्टच असा याचा डो तयार करायचा आहे. तर एकाच वेळी ना यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करत हे पाणी टाकून घ्यायचं आणि पिठाचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. तर पीठ मळण्यासाठी एकूण मला इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर करावा लागला. पीठ मळलं की हाताने थोडंसं हे पीठ असं स्ट्रेच करून घ्यायचं, त्यामुळे खारी अगदी मस्त अशी तयार होतात. भरपूर साऱ्या लेअरसुद्धा पडतात. आता बघा, पीठ मी हाताने छान असं मऊ करून घेणार आहे. जेवढं पीठ तुम्ही छान असं मस्त मळचाल ना, तेवढी खारी आपली अगदी छान अशी तयार होतात. फक्त पीठ मळण्याचीच आपल्याला मेहनत आहे, नाहीतर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपली ही परातभर खारी बनून तयार होते. आता पीठ मळून झालं की त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी 1 गोळा बनवून दाखवला. अशा प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे सर्व गोळे बनवून घेऊयात. इथे बघा, मी एकूण 8 ते 9 बॉल्स असे बनवून घेतले आहेत. आता खारीसाठी आपण साठा तयार करूयात. तर इथे मी 1 वाटी घेतली आणि त्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता आणि जर गव्हाच्या पिठाची खारी बनवत असाल तर त्यासाठी गव्हाच्या पिठाचा साठा तयार करू शकता. किंवा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा याचा वापर करून त्यामध्ये आता आपल्याला 4 चमचे तूप टाकायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. तर इथे बघा, अगदी स्मूथ अशी याची आपण पेस्ट तयार केली. आता लगेच आपण खारी बनवायला सुरुवात करूया.
खारी बनवण्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला आणि त्यावर जे आपण छोटे बॉल बनवून घेतले होते त्याची आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता पोळी लाटत असताना अगदी पातळ पोळी लाटायची, जाड पोळी ठेवायची नाही। जर तुम्ही जाड पोळी ठेवली ना तर खारी आपली मध्ये कच्ची सुद्धा राहण्याची शक्यता असते किंवा ती लगेचच नरम सुद्धा पडू शकते। इथे बघा अगदी पातळ अशी ही चपाती मी लाटून घेतली आणि एक चपाती मी लाटून घेतली ना अगदी पातळ अशी, तर अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा आपले जे गोळे बनवून ठेवले आहेत ना त्याच्या आपल्याला अशाच प्रकारे या चपात्या करून घ्यायच्या आहेत। तर एकाच वेळी सर्व खारी बनवून घ्यायची आणि मग तळण्यासाठी घ्यायची आहे। तर इथे बघा मी अशा ज्या सर्व आपण बॉल बनवून घेतले होते ना त्याच्या अशाच चपात्या बनवून ठेवल्या आहेत। आता काय करायचं, आपल्याला जो आपण साठा तयार केला होता तो साठा या पोळीवर लावून घ्यायचा आहे। तर हाताने चांगलं आपल्याला कडेपर्यंत हा साठा पसरवून घ्यायचा। आज आपण फॅन खारी म्हणजे जी फुलांची खारी असते ना दुकानामध्ये किंवा बेकरीमध्ये जी खारी तुम्हाला मिळते ना अगदी सेम तशीच आपण खारी बनवणार आहेत। आता एका पोळीवर आपला साठा लावून झाला की दुसऱ्या पोळी घ्यायची, त्यावर परत सेम तीच प्रोसेस करायची आहे। असं आपण 4 पोळ्या ठेवणार आहोत। एक पोळी लावायची, नंतर त्यावर साठा लावून घ्यायचा, परत दुसरी पोळी ठेवायची, परत त्यावर साठा लावून घ्यायचा। असं करून आपण 4 पोळ्या एकमेकावर ठेवणार आहोत। आता दुसऱ्या पोळीची पहिली बाजू उचलायची आणि त्यावर एकमेकावर घड्या पाडून घ्यायच्या आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या घड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि याचा आपल्याला स्क्वेअर शेप म्हणजे चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आहे। इथे बघा मी पोळीचा चांगला चौकोनी आकार तयार करून घेतला। यामुळे काय होतं तर आपल्या खारीला ना भरपूर साऱ्या लेयर्स तयार होतात। आता आपल्याला हा चौकोन लाटून घ्यायचा आहे। तर लाटण्यासाठी आपण अगदी हलक्या हाताने ही लाटून घेणार आहोत। आपल्याला जास्त जोर लावून ही पोळी लाटायची नाही, अगदी हलक्या हातानेच हे लाटून घ्यायचं। आता लाटून घेतलं की आपण हे चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात। तर बघा इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं। आता तुम्ही हवं तर ना आपली ही खारी बनवून तयार आहे अशीच तेलामध्ये सुद्धा सोडू शकता, पण इथे मी आज फॅन खारी बनवणार आहे, म्हणजे ती पिळ्याची जी खारी असते ना ती बनवणार आहे। तर एक चौकोन उचलला, मधलं बोट आपल्याला चौकोनाच्या मध्ये ठेवायचं आहे आणि थोडासा आपल्याला पीळ मारून घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी पीळ मारलेला शेप येईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या खारीला ना असा पीळ मारून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या सुद्धा खारीला मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। इथे बघा आपण दुसरी सुद्धा खारी बनवून तयार केली। आता इथे आपण या ज्या खारी बनवून घेतल्या ना तर बाकीच्या राहिलेल्या पिठाच्या सुद्धा अशाच प्रकारे खारी बनवून घेऊयात आणि लगेचच आपल्याला या तळण्यासाठी घ्यायच्या आहेत। सर्व बनवून घेऊयात खारी आणि मग लगेचच तळण्यासाठी घेऊयात। इथे आपल्या सर्व खारी बनवून तयार झालेल्या आहेत। तर तळण्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल आपल्याला हाय फ्लेमवर कडकडीत तापवायचं नाही, अगदी मध्यम आचेवर हे तेल तापवून घ्यायचं आहे। जर तुम्ही अगदी कडकडीत तेल तापवलं ना तर तेलामध्ये जर खारी सोडली तर ती तळली तर जाईल पण मध्ये तशीच कच्ची राहील, त्यामुळे अगदी मंद ते मध्यम आचेवरच ही खारी तळायची आहे। आता तेल तापले की नाही ते चेक करूयात। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं, पटकन वर आलं, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता कढईमध्ये ना जेवढ्या बसतील तेवढ्या खारी सोडून घेऊयात। एका वेळेस जेवढ्या खारी बसतील तेवढ्या या खारी आपण कढईमध्ये सोडणार आहोत। आता कढईमध्ये खारी सोडून झाली की चमच्याने आपण चांगलं त्याला ढवळून घेऊयात आणि आता आपल्याला ही जी खारी आहे ना अगदी मध्यम आचेवर खारी तळून घ्यायची आहे। तर खारी तळण्यासाठी कमीत कमी एक 4 ते 5 मिनिटाचा कालावधी लागतो। खारी बनवायला तर पटकन होते पण तळण्यासाठीच थोडासा वेळ लागतो, कारण आपल्याला अगदी ही मध्यम आचेवर तळायची आहे। आता बघा हलकासा याचा रंग सोनेरी झालेला आहे। तर अजून थोडासा याला सोनेरी रंग येईपर्यंत ही खारी आपण तळून घेऊयात। बघा या खारीला किती छान असे लेयर सुटलेले आहेत, म्हणजे किती छान असे पदर आलेले आहेत। बघा आपली खारी किती मस्त अशी रंगावर तळून झाली आहे। आपली खारी आता ही सर्व तळून झाली की आपण झाऱ्यामध्ये काढणार आहोत। दोन्ही बाजूने सुद्धा खारीला खूप छान असा रंग आलेला आहे।
आता झाऱ्यामध्ये ही खारी काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घेऊयात. एक घाणा मी तळून दाखवला, तर अशाच प्रकारे दुसरासुद्धा घाणा जो आहे तो तळून घेऊयात. अगदी मध्यम आचेवर हा घाणा तळून घ्यायचा आहे. इथे बघा आपण सर्व खारी अशाच प्रकारे तळून घेतली. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये परात भरून खारी आपली बनून तयार आहे. ही खारी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. शिवाय ही जी खारी आहे ना ती अगदी महिनाभरासाठी तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बाहेरून जे तुम्ही बिस्किट खारी विकत आणताना त्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये अशी खारी नक्कीच बनवू शकता. तुम्हाला बघून दिसतच असेल खारीला किती छान असे लेयर्स पडलेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.